कमळे, तू कधी आलीस? काका, तुमच्या संग थोडं बोलायचं होतं. बोल ना बाळा. मला सांगा, तुम्हाला गुलाब आवडतोय का सोनचाफा? हा का अचानक तुला आज प्रश्न पडला? काका, तुमचा वाढदिवस आहे की नाही? मग मला अख्खं घर सजवायचंय, फुलांची ऑर्डर द्यायची आहे. मग तुम्हाला विचारायला नको तुमचं फुल कुठलं आवडतंय ते? माझा वाढदिवस? अहो होय, 15 मार्चला आहे की नाही? आजीनीच मला सांगितलंय. काय काका, तुम्ही तुमचा वाढदिवसच विसरलात? माझ्या वाढदिवसाचं काय ग? तो येतो आणि जातो सुद्धा. मी माझा वाढदिवस असा कधी सेलिब्रेट नाही केला बाळा. हा, दरवर्षी आईचे न विसरता माझं औक्षण करते ना, तेच काय ते सेलिब्रेशन. कमळे, या घरात माझा वाढदिवस कोणाच्या लक्षात नसतो ग, ना रागिणीच्या ना अनिकाच्या. अनिकाने तर गेल्या कित्येक वर्षात मला विश केल्याचं पण आठवत नाहीये. काका, आता झालं ते झालं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या वर्षी आपण तुमचा वाढदिवस एकदम जंगी साजरा करूया. अरे नाही नाही, आता आता वय नाही माझं वाढदिवस साजरा करायचं. काका, आता काय वयाचं घेऊन बसलाय तुम्ही? आनंद साजरा करायला वय लागत नाही. मी तर म्हणतो अनिकाला आपण ह्या वर्षी घरीच थांबूया आणि वाढदिवस साजरा करायला सांगूया. तुम्ही बघा, तिला कळलं की नाही तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, ती लय खुश होईल आणि माझ्या संग सगळी तयारी बी करेल. आई आई ऐक ना, तू खरंच घर सोडून जाणार आहेस का ग? या तुझ्या मुलीने मला दुसरा काही पर्याय ठेवलाय का? अरे कुठे काय बोलायचं याची साधी अक्कल नाही हिला. म्हणजे ज्या मुलीसाठी मी आयुष्यभर प्रयत्न करत आले आणि तिच्याचमुळे मला घराच्या बाहेर पडावं लागतंय. राणी आजी, मला एवढं का बोलतेस तू? माझी काय चूक आहे? ती गावचाप आहे ना, ती मला सतत विचारत होती की सांग हे सगळं तुझ्या ग्रॅनी आजीने केलंय का, सांग हे सगळं तुझ्या ग्रॅनी आजीने केलंय का. मग मी विचार केला ती गावचापच तर आहे, तिला का घाबरायचं? मग बोलून टाकलं, हो केलंय माझ्या ग्रॅनी आजीने. मग मूर्ख मुलगी, तुझी सगळी अक्कल गुडघ्यात आहे ना, हे मला चांगलंच माहिती. अगं बावळट, आपले जेव्हा पत्ते टाकायचे असतात ना, म्हणजे आपला कुठं डाव खेळतोय तर पत्तेचे सगळ्यांसमोर नसतात दाखवायचे. कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स. पण तुला तर तो माहितीच नाही. राणी आजी, तुम्ही दोघी मला काय एवढं बोलताय? माझी खरंच चूक नाहीये. तुम्ही त्या गावच्यापाला पार्टवर फोकस करा ना. तिने कसं माझ्या डोक्यातनं सगळं काढून घेतलं, तिची चूक आहे. आणि राणी आजी, नको, तू इथून नको जाऊ अजिबात, प्लीज इथे थांब. तुला पाहिजे तर ना, मी इथे थांबण्यासाठी त्या ओल्ड आजीला रिक्वेस्ट करते, ती ऐकेल माझं. मी रिक्वेस्ट करायला नको 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 राजा, नको. माझ्यासाठी तू कोणासमोरही हात जोडायचे नाहीस. तुला काय तुझी ग्रॅनी आजी म्हणजे काय कच्ची खिलाडू वाटली काय? चांगल्या गुरुची चेली आहे मी, कळलं? थांब दे राजा, त्या म्हातारीने मला अजून 8 दिवसांचा अवधी दिलाय ना. एवढ्या दिवसामध्ये हो त्याचं नव्हतं कसं करायचं हे मी चांगलंच करू शकते, बघेन ना. तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तू इथून जाऊ नकोस. नाही राजा, नाही जाणार, नाही, प्रॉमिस. मॉम सॉरी यार. झालं, निघ निघ. यार गौरी माझा वाढदिवस साजरा करायची, पण आता फक्त आठवणीच उरल्यात. आणि राहता राहिला प्रश्न अनिकाचा, तर तिला बाहेरच पार्ट्या करायला आवडतात. घरातल्या कार्यक्रमात तिला काही इंटरेस्ट नसतो बाळा. होय, खरं ह्या वर्षी सगळे वेगळे होणार आहे बघा. अनिका संघ आणि आपल्या सगळ्या घरातल्यांसंग तुम्ही वाढदिवस साजरा करणार, ते बी धडाक्यात आनंदात. हे माझं प्रॉमिस आहे. अगं नको तो विषय बाळा, सोड. काका, करूया की साजरा तुमचा वाढदिवस, प्लीज. काका हे बघा,
तुम्ही होय म्हणला नाही तर मी 3 दिवस जेवतच नसतो. अरे कमळे, हा काय वेडेपणा. म्हणा की होय, माझी इच्छा आहे की नाही. काका प्लीज साजरा करूया की तुमचा वाढदिवस. ओके, तू म्हणशील तसं करू. राजन, मी येते बरं का. कामिनी आजी कुठं निघाल्या? चल बघू. तू प्लीज थांब ना, कुठेच जाऊ नकोस. नाही 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 नाही, मी कुठल्या अधिकाराने आता इथे थांब. वहिनीने मला घराबाहेर जा म्हणून सांगितलंय, मला जावंच लागणार. ग्रॅनी आजी थांब. ग्रॅनी आजी, मी पण येते तुझ्यासोबत. ज्या घरात माझी ग्रॅनी आजीच नसेल त्या घरात मी पण नाही राहणार. अनिका, तुला कुठेच जायची गरज नाहीये बाळा. त्यांना जिथे जायचं तिथे जाऊ दे, पण तू थांब ना. मला तुझी इथेच गरज आहे बाळा. झालं तुझं बोलून? हा, समजतोस काय रे तू स्वतःला? काय समजतोस? म्हणजे तू बोलायचं आणि तुझ्या ऑर्डर मी फॉलो करायच्या, राईट? तुला मिळाली नाही गावच्या मुलगी, मग बस त्याच्यासोबत बोलत बस. तुला तर तीच पाहिजे होती, मी कुठे पाहिजे होती? अनिका, अगं असं काय बोलतेस? ते थांब म्हणतात ना, मग थांब की. ए गावच्या, गप्पा बस ना तू. तुझ्यामुळेच झालंय सगळं. तर अशीच ना गोड बोलून बोलून माझ्या डॅडला नुसती मॅनिप्युलेट करत असते. अनिका बास, तोंडाला येईल ते बरळू नकोस. नको बोलू ना. मग तू कशाला बोलतोय माझ्याशी? नको नादी लागू माझ्या. एकतर खरंच बोलते मी तुला, खरंच बोलते. तू माझ्याशी ना बोलूच नको, कारण की मलाच तुझ्याशी बोलायचं नाहीये. तुला ना डॅड बोलायची पण मला लाज वाटते. मला तुला डॅड बोलावंसं पण वाटत नाही, कारण मला माहिती आहे सगळं तू मुद्दाम करतोय, डेलिबरेटली करतोय. डेलिबरेटली या गावच्या आपल्या घरी आणलं आणि माझा इन्सल्ट करायला आणलंस तू. ही गावच्या, हिची लायकी तरी आहे का या घरात यायची? Mr. Rajan Mahajan, mind your own business. Stay in your limits. माझ्या नादी लागायचं नाही. हात माझ्याकडे पण आहे, मी पण उगारू शकते. अनिका, गप्प बस. काय डोकं फिरलंय का तुझं? बाबावर हात उचलण्याची भाषा करतेस? शरम नाही वाटत तुला? चालती हो इथून. ओके, चल ग्रॅनी आजी. आई, अनिका, आता जर का मी अनिकाला थांबवलं नाही तर राजन काका त्यांचा वाढदिवस साजरा करणारच नाहीत. अनिका थांब.